नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नर्सिंग दीदी मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण DMER स्टाफ नर्स भरतीबाबत नुकत्याच आलेल्या महत्त्वाच्या अपडेट्सवर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आत्ताच एक इतिवृत्त प्रसिद्ध झाले आहे. 3 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर यांनी 18 ते 20 मे दरम्यान जे आंदोलन केले होते, त्यानंतर 7 मे 2026 रोजी आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आपल्या मागणीनुसार अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आज आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या स्टाफ नर्स भरतीचे काय. या बैठकीतील 7वा मुद्दा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये परिचार्या संवर्गातील 4889 पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे. शासन मान्यता मिळताच ही प्रक्रिया गतीने सुरू होईल. आता सर्वात मोठा बदल म्हणजे ही भरती प्रक्रिया आता MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे राबवली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेचा दर्जा, सिलेबस आणि पेपर पॅटर्न मध्ये बदल अपेक्षित आहे. पुढील 15 दिवसात सुधारित RR म्हणजेच रिक्रुटमेंट रूल्स आपल्याला अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळतील. मित्रांनो, आता MPSC परीक्षा घेणार आहे म्हटल्यावर आपल्याला अभ्यासाची रणनीती बदलावी लागेल. नर्सिंग सिलेबस हा परीक्षेचा 70 ते 80% गाभा असेल आणि तो अधिक डिटेल असेल. त्यामुळे डीप स्टडी करणे आता गरजेचे आहे. या वर्षात परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तयारी आत्तापासूनच सुरू ठेवा. एक्झामसाठी लागणारे संपूर्ण स्टडी मटेरियल मी डेली टेलिग्राम चॅनलवर टाकत आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लगेच जॉईन करा. तसेच DHSबद्दल सांगायचे झाले तर त्याची अपडेट देखील पुढील 30 दिवसात अपेक्षित आहे. दोन्ही विभागाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे, त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवा. तर मित्रांनो, आता तयारीला लागा. नर्सिंगचा अभ्यास पूर्ण करा. आम्हीही लवकरच आपल्या चॅनलवर DMERची फ्री सिरीज सुरू करत आहोत. ते तुमच्या तयारीसाठी खूप महत्त्वाचे आहे. अशाच ऑथेंटिक अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.